नको हात खाली घेतो. काय 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 बस क्या लाडाचा आहेस ना तू आमच्या. हे चॉईस करायला मला छकुलीने फार त्रास दिला. अरे त्याला खोलू दे ना यार आजिया. मला दाखवायचं आहे जावई बापू. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आता बघा रेग्युलर ब्लॉग्स करतोय, एक एक दिवसांनी का होईना ब्लॉग्स पडतात. सो तुम्हाला माहिती आहे आता आजचा ब्लॉग कशाचा असणार आहे काय. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हणालो होतो की मितेश आणि फॅमिली आता आज आपल्या घरी येणार संध्याकाळी. सो त्यांच्यासोबत डिनरचा प्लॅन आहे आणि थोडंसं जरा जावई बापू घरी येतात तर जरा काय बोलतो त्याला काय म्हणतो आपण स्वागत वगैरे करणार आहे. प्लस सगळे गिफ्ट्स वगैरे पण घेऊन ठेवलेत मी, ते पण तुम्हाला थोडं दाखवतो. आता गिफ्ट्स नाही आहेत ॲक्च्युली, ते गिफ्ट्स येतील संध्याकाळी. मग तुम्हाला ओपन मी त्या समोरच करेल, मग तुम्हाला बघायला मिळतील. मग तुम्ही पण सांगा गिफ्ट्स कसे वाटतात तुम्हाला. काय मी काय करतोय फुलं बिलं मस्त. हे कशासाठी करतोय. आपल्या घरी मुहूर्त मेढ आहे ना आता. मुहूर्त मेढ म्हणजे काय करणार आपण. 20 तारखेला. अच्छा परवा होता ना. हो का. आणि आता सगळं डेकोरेशन वगैरे पण चालू होईल ना तिकडे टोटल. आता बघ डेकोरेशन वगैरे मस्त. आता बघ हे लावतील सगळीकडे. घरात पण सजवणार आहे सगळं सजवणं चालू होईल आता. 2 वर्षांनी आपलं घर असं लग्न घर होणार आहे. आणि 2 वर्ष होतील. 27 जानेवारीला आम्हाला पण 2 वर्ष होतील लग्नाला, आमची वेडिंग अॅनिव्हर्सरी. बट लग्न घरावरून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, किस्सा मला आठवला, मला तो सांगायचा तुम्हाला. की ज्यावेळेस म्हणजे आमचं ठरत होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं आमचं अरेंज मॅरेज आहे. नेहाचं आणि माझं अरेंज मॅरेज तुम्हाला माहिती आहे. सो ज्यावेळेस ते ठरत होतं ना त्यावेळेस तिच्या बाबतीत तर ठीक आहे, पण माझ्यासाठी एकदम स्ट्रेसफुल प्रोसेस होती ती. की कसं सगळं जमवायचं आहे, कसं करायचं आहे, नीट मिळेल नाही मिळेल. आणि कंटिन्यू रिजेक्शन्स असे होत होते, कंटिन्यू रिजेक्ट करत होतो किंवा रिजेक्ट होत होतो नाही का. म्हणजे मुली बघवतो बाहेर त्यावेळेस असं व्हायचं माहिती. एकदम असं हार्डेस्ट रिजेक्शन काय असायचं की कुणाला काही कुठली स्थळ आलं, कुणाला दाखवलं आणि सगळ्यांना पटलं आणि कुणाला तरी नाही पटलं किंवा कुणाला तरी असं वाटायचं की हां इथं होईल सगळं, पुढे जाऊ आपण, आणि तिथेच नाही व्हायचं. आणि या सगळ्यामध्ये काय व्हायचं की फॅमिलीला पण टेन्शन यायचं, मम्मीला पप्पांना. मम्मीला तर असं वाटायचं अरे बाबा ह्याचं जमेल का नाही जमणार, असं व्हायचं की आधीचं जमेल का नाही जमेल. सो असं फॅमिली पण थोडी स्ट्रेसमध्ये यायची. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना मम्मीने मला काय केलं होतं की मम्मी बोलली की तू असं जरा ॲस्ट्रॉलॉजरला वगैरे भेट किंवा त्याच्याशी बोल तर काही सोल्युशन मिळतील. तर मला तर एवढं पहिल्यांदा असं वाटलं नाही, म्हटलं असं थोडी होईल काय. बट मग मी काय केलं माहिती आहे का, ॲस्ट्रोटॉकवर एका ॲस्ट्रॉलॉजरसोबत बोललो, गीताजी म्हणून होत्या, त्यांच्याशी बोललो मी. आणि मी जेव्हा त्यांच्याशी बोलायला स्टार्ट केलं तेव्हा त्यांना माझ्याबद्दल ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी माहिती होत्या. म्हणजे मी ते बघून थोडा शॉक झालो, सरप्राईज झालो की ह्या माझ्या पर्सनल गोष्टी ह्यांना ऑलरेडी कशा काय माहिती. लोकांना असं वाटतं की असं नाही पण आहे. आणि मग त्यांनीच बरेचसे काही सोल्युशन्स दिले, सगळं झालं. आणि मग त्या सोल्युशन्समुळे बघा हे मला आयुष्यभराचं सोल्युशन मिळालं. सो म्हणजे त्या ॲस्ट्रोटॉकवर बोललो मी, त्यावेळेस मला सगळं समजलं. त्यानंतर सगळं कसं मस्त झालं. सगळे आता कशी खुश आहेत बघा. बोथ फॅमिलीज तुम्ही बघता ब्लॉग्समध्ये आमच्या की दोघांच्या पण फॅमिलीज किती खुश आहेत. सो कधी कधी असे ॲस्ट्रॉलॉजर्स किंवा अशा गोष्टी असतात, कधी कधी ट्राय करायच्या असतात. आणि माझ्याच नाही तुमच्या पण लाईफमध्ये, प्रत्येकाच्या लाईफमध्ये असे प्रॉब्लेम्स असतात, पैशाला धरून, रिलेशनशिपला धरून किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील. तर तुम्ही पण ॲस्ट्रॉलॉजरसोबत बोलू शकता आणि तुम्हाला पण सोल्युशन मिळू शकतात. मी ॲस्ट्रोटॉकवर बोललो होतो, मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली की तुम्ही पण डाउनलोड करून तिथे बोलू शकता. आणि सगळ्यात मेन गोष्ट ॲस्ट्रोटॉकवर फर्स्ट चॅट फ्री आहे. सो ते पण तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो मी सजेस्ट करेल की तुम्ही पण ॲस्ट्रोटॉक ॲप डाउनलोड करा आणि फर्स्ट चॅट फ्री आहे. सो तुम्ही पण तुमचे प्रॉब्लेम जरा शेअर करून सोल्युशन्स घ्या माझ्यासारखे. नंतर सगळं असं हॅपी होईल. बोललो होतो की सगळेजण घरी येणार होते जेवायला. आला फोन मम्मीच आहे, आलं वाटतं. सो मितेश आणि मितेशची फॅमिली येणार आहेत. सो आम्ही किती मस्त गिफ्ट्स घेऊन ठेवलेत बघा त्यांच्यासाठी. लाडका जावई. हे 1, हे 2 आणि हे 3. बऱ्याच गोष्टी घेतल्यात मी आणि मला कोणीच काही बोलायचं नाही, समजलं ना. हे मी देतोय, सो माझ्या चॉईसने घेतलंय. तुम्हाला कोणाला आवडू न आवडू, मितेशला आवडते का नाही आवडते आपण बघू. कारण छकुली मला उगाच काहीतरी बोलते, हे नको ते नको, हे नाही आवडणार ते नाही आवडणार. मी म्हणलं तुला काय द्यायचं तर तू लग्नाच्या वेळेस तुम्ही सगळ्यांनी द्या. आत्ता मी घेतोय, मला द्यायचंय, सो मी माझ्या चॉईसने देणार आहे. उगाच मला कॉम्प्लेक्स आवडणार नाही आवडणार.
ही नेहा पण असलीच आहे. मी काय बोलले? मी काहीच नाही असं बोलले. कर तसं कर हे कर ते कर. अच्छा ते तर मग ते मी आता माझ्या हिशोबाने सगळं केलेलं ठीक आहे. आहे. सो लेट इट बी. ओके ओके गाईज कुठे होते मम्मी काय बोलली कुठे येत आहेत. खाली होते नाही अजून येत आहेत निघालेत म्हणून मला phone आत्ताशी निघाले का ओके केला. ओपन करायला सांगू. सांगायचं का की जावे बापू कसे वाटतात सांगा गिफ्ट तुम्हाला. आदित्यचे सगळे चॉईस मध्ये हो सगळे मीच. सगळे आदित्य आवडलं तरी माझंच कौतुक करा नाही आवडलं तरी भाई मलाच बोल ठीक आहे नाही आवडणार ना कसं काय विषय नाही आवडलं तर एक्सचेंज करून घेऊ मी सगळ्याचे बिल्स ठेवलेत. हा ओके येस उगाच आहे ना 2-3 दिवस मी गिफ्ट घेतो ना सगळे अरेंज करतो ना उगाच मला हे म्हणते हे नाही आवडणार हे नको घेऊ ते नको घेऊ हे नको घेऊ तरी पण मी घेतले आता ती ज्याला त्याला नाही म्हणली मी ते सगळं घेतले हे लोक घेऊ ते लोक मी सगळं घेतलं ते म्हणलं नाही मला द्यायचंय चलो. कसं होतंय अरे क्लॅरिटी खूप भारी आहे फोनची नेहा हा जबरदस्त एकदम खतरनाक 5x मध्ये तो नाकच जाते शी आला पण मी संध्याकाळी येणार ना पण परत ते टेन्शन नको घेऊ उद्या मी गाईज जे व्लॉग बघतात पण तुम्ही हा तर व्लॉग नंतर पडणार आहे. मी चाललोय आपल्या इस्लामपूरमध्ये आपली A7ची फ्रँचाईज ओपन होतीये सो उद्या मी तिकडे जाणार आहे. जे आपले इस्लामपूरकर आपले सबस्क्रायबर असतील मी ॲड्रेस आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल नक्की व्हिजिट करा आपल्या फ्रँचाईजला. स्वागत करू द्या तुमचं सातपुते परिवाराच्या वतीने स्वागत आहे. दिस इज मितेश मॉम गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वागत आहे तुमचं पण अरे बाकीचे कुठे ते असे सप्पासप आले पाहिजे सगळे का बापरे अरे कोणच नाही आले आणि जावई बापू कुठे हो का अरे या पण सगळं रॉ ठेवतो सगळं एकदम क्लिअर दिसलं पाहिजे की मम्मी आधीच आल्या हे काय झालंय आवाज कसला येतोय हा का चला तो मम्मीचा पसारा आहे तो अरे हे सगळं देण्या घेण्याचं हो ते सगळं असं झाकून ठेवलंय. आज मितेशच्या मम्मीचा आवाज बसला त्यामुळे तुम्हाला थोडा आवाज कमी येईल ऐकायला पण तरी ठीक आहे नेक्स्ट टाइम हा तुमच्या स्वागताची आम्ही किती आतुरतेने वाट बघतो तुम्हाला माहिती का तुम्ही आमच्यावर आज खूप खुश होणार आहे सांगतो ना धामा सस्पेन्स एवढं लगेच ओवळणार आहेत वेट अ मिनिट ब्रो स्वागत बिगत होतं ना यार थोडं स्वागत वगैरे चला स्वागत टाइम नाही थांबा आपण दोघं आतमध्ये होते करे इथंच मितेश स्माइल कर थोडी स्माइल कर मितेश आपला मित्र पण आला स्वागत आहे जावई बापू थोडीशी फुलं पण टाकते या जावई बापू आले या अरे स्वागत आहे बघ मामा मी कन्सिडर केलं का नाही याला पण ते म्हणले तू येणार नाही मला येणार स्वागत आहे सातपुते परिवाराच्या वतीने स्वागत आहे हे मितेशचे पप्पा खूप खूप स्वागत आहे बसा हा मी तुझ्या सेंटरला ठेवा हा बस तो थोडं झालं पाहिजे ना कॉन्शियस त्याशिवाय मजा कशी येणार झाली का प्रॅक्टिस जबरदस्त हा ठेव जावई बापू कसं वाटतं आमचं घर पहिल्यांदा आलाय ना हा बोलवल्यानंतर हो भाई मी खूप सारे गिफ्ट घेतले तुझ्यासाठी मी आणि ह्यांना सगळ्यांना मी सांगितलंय सगळ्यांना सांगतो मी माझे चॉईसने घेतलेत आवडले तर माझं कौतुक नाही तर मला बोलायचं ठीक आहे हा नाही कसं आहे मला सगळे खूप बोलत होते असं नको घेऊ तसं नको घेऊ ती याची होणारी ती हा ना त्या बायकोला समजव जरा मला एकदम असं हे करत होती यार हे नको घेऊ ते नको घेऊ ती जे नाही म्हणले ते सगळं आणले मी हा आवडलं तर माझं कौतुक करायचं आणि नाही आवडलं तर मग नंतर प्रायव्हेट मध्ये बोल आपण एक्सचेंज करू भाई काय विषय नाही एक्सचेंज करू बरोबर आहे का ना पप्पा मी घेतोय मी माझी चॉईस नाही घेणार बरोबर ना तुमच्या सुनेची मध्ये बोलायची गरज नाही आवाज
चला इकडे आमच्या बाजूली आहे. ए आता अजून काय प्रोसेस? काय नाही ना, अंकिताच्या सासूबाईंची ओळख ते करून दिली. झाली. ते सगळ्यात पहिले आलेत. पहिला मान त्यांचं पण केले. जावयांचे सासरे. हो सासरे पण. दीर. हे बघा स्वागत आहे. ह्यांना तर मी घेतलं होतं. हो नको हात खाली घेतो. काय कारण तुला हो तर पण देणार तर मीच आहे ना. गाईज एक असा लग्न ठरल्यानंतर आम्ही ऑफिशियल बघाबघीचा कार्यक्रम करतोय. आता मुलगा मुलीला बघतोय बघा. आता मी सगळ्यांना माझ्या चॉईसने आणलेले आहेत. ठीक आहे गाईज, मी माझ्या चॉईसने आणलेले. मी ते साडी खूप सारे कारण ते काय बोलतो उत्सव मूर्ती आहेत त्यामुळे मी ते सगळे खूप सारे आहे. लाडका जा काय लिहिलं बाई. लाडका जावई. हे एक अजून एक आहे का ते पद्धतीने आवडतं. क्लिअर होऊन जाईल ना ऑन द स्पॉट. अनबॉक्सिंग. पण तू मला कुठे दाखवले? हा आपलाच शर्ट आहे. होम ब्रँड आहे. हा शो दाखव की. ऐकलं का? त्याच्या लग्नाला शोभेल असं आहे. ते जरा तिकडे यूज होईल असं काय काय. आता हे पण सांगतो मी. ते डार्क कलर छान दिसते. गोरा आहे ना. आवडला ना? पहिला आवडलं दुसरं पण देतो. आता थांबा जरा. आज मजा जावं आपण. मग मी कोण होतो मग त्याचा? कोणाचं मी कोण होतो? एवढाच. मेवणा ना. मेवणा कोण आहे? ऑनरच माझी. हे अजून एक इथे काय लिहिलं आम्ही जावे बापू. लाडका जावईनंतर जावे बापू. हे थोडे थंडी टाईप आणलेले जरा. हा? अरे बस क्या लाडाचा आहेस ना तू आमच्या. हे पण हे ओव्हर साईज आणले मी एक. आणि हे तुला रेग्युलर ज्यात तुझे बायसेप ट्रायसेप शोल्डर वगैरे दिसतील असं आणलेले. आणि मेन म्हणजे हे जरा ह्यासाठी मला खूप विचार करावा लागला. ह्यासाठी आणि हे चॉईस करायला मला छकुलीने फार त्रास दिला. जे तिला नाही आवडलं तेच मी आणले. पण हे पण सांगू. हे ते आहे का? हा बरंच काय काय पण हे काढू का हे नेहा? नाही जाऊ दे. तर त्याला कळेल दिसेल तर ना. नाही, असं ते असं काढ नको काढू. का? नको, राहू दे. अरे सगळे दूध करून पाणी का पाणी होईल ना. आवडेल. खोल ना अनबॉक्सिंग करू ना. तरी पण मला बघायचंय. मितेशला खोलू द्या. बघ 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 तू मितेशला बघ. खोलू द्या ते. मी तेच खोल तू. काय असं तसं केलं तरी झालं. थोडसं अरे काय नाही राहू दे ना. असं हे शेंडे फळ होतं ना त्यामुळे ते छोकुलाच होत गेलं. आणि ती अशी गुडगुडीत होती. हे मी घेणार नाही हा? नव्हती. सगळ्यात पहिले याला छकुली मम्मा आहे बघ. कसं यायचं. ते नंतर मला अरे त्याला खोलू दे ना यार आद्या. नाही मला दाखवायचं पण लांब दोन मिनिटं. हे कुठलं बोलायचं यार. आद्या त्याला खोलू दे. खोल. ऑफिसला ही यूज होणार नाही का? सांगा मला तुम्ही सांगा. ही यूज होईल ना त्याला लॅपटॉप वगैरे साठी. काय म्हणणे मम्मी? बरोबर नाही? हा? पण कशी 100%. आधी आता पिअर प्रेशर मध्ये हो बोललाय. तुम्हाला नंतर मला मेसेज करा. लगेच करतो. आहे वॉच आहे. शुगर फ्री हे मला उघडायचं आहे का? ऑफकोर्स. हो नाईस. हो मस्त वॉच फॅन्सी. एक्सचेंज हे एक्सचेंज पण करू शकतो आपण. नाही काही हो त्याला सवय आहे एक्सचेंज करायची. चांगली ना. कळलं का? सगळ्यांनी नीट बघा. तुला शर्टला पण वॉच मॅच झाले आता. तू खूप आता इंटिमिडेट करतोय ना. काहीच नाही, आवडलं काहीच नसेल नाही. तर तू काहीच बोलायला नाही, लागतोय. यार खरे खरे सांगे.
मेसेज करणार ते पण स्क्रीनशॉट टाकले. आवडलं तर आवडलं सांगायचं. आणि प्रत्येक बायको हे चॉकलेट्स आहेत. आता बाजू घेतली बघा ना ती. हो थोडे दिवस भेटलं पण बाजू त्याचीच घेतली आता दरवेळेस. हा मी ओपन नाही करत आहे कारण हा मी माझ्या ट्रुसो मध्ये ठेवेन. हा चालेल. नाही ट्रुसो मध्ये तर मी घेतला ऑलरेडी. हो घेतला का? व्हायब्रंट Yeah, this I know. तो मिळाला नाही मला ही जो बोलली तो. तो आपल्याला फिनिक्सला जावं लागलं असतं. हा कळलं का? तो बेस्ट आहे पण हा चांगला खरं आहे. सांगतेस वाटलं. नाही फॅन्सी खरं फॅन्सी. नंतर मला सांग. छान आहे जेन्युअली सगळे गिफ्ट एकदम थांब बघ. thoughtful आहे. Disappoint केलं. चॉकलेटमुळे झाले, बाकी काय नाही. होतं. चालेल मग तुम्ही आणली. स्वागत आहे तुमचं. आधीने आम्हाला सरप्राईज दिलं बरं का. सोनलसाठी पण आणलंय. हे ऍक्च्युअली मितेशची सिस्टर आहे तिच्यासाठी पण घेतलं पण ती आली नाहीये. हे तिला पण द्या तुम्ही. आणि हे हिच्यासाठी. फ्रेम मध्ये आहे तुम्ही फार लपले आता. कॉफी पण पिऊन देत नाही तिथं. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद धन्यवाद. तुमचं पण स्वागत आहे. सगळ्यांनी कारभार केला आज. मला सांगितलं नाही. गिफ्ट चालू काय आहे Normality gift. अरे दर्शक तुझं पण स्वागत आहे. कैसा था कुछ हे भारी बोलतो. तोच. अरे हे दोघं बोलतात ना असं एकदम फ्लुएंट बोलतात. खरं तेच वाक्य होतं का? तुझं पण स्वागत आहे. नाही ना, चुकीचं. केसाची टेम. केम छो? ए अभी भारी दिसतोय का सांग. टॅप करू का टॅप? भारी दिसतोय का सांग. हे लोक माझं कौतुक करत नाही. हा खूप मस्त आहे. थँक्स भाई. तू न लाजता बोलायला लागला तेच आम्हाला आनंद होतोय. असं बोलल्यावर काय. अरे गाईज हे बघा मी सगळ्यांना शिकवून दिलेलं आहे कसं काय असतं. आता आम्ही काय ठरवतोय कधी नाचायचं हे ठरवतो की हळदीला कधी नाचायचंय. संगीत पण प्लॅन होऊ शकतं मे बी. हे होईल का संगीत प्लॅन? संगीत मेहंदी बोलायचं. अरे सॉरी मेहंदी. होईल होईल करू आपण. हा होईल झालं तर तुम्हाला समजणारच. आपण तर ब्लॉग काढायचा चान्स सोडणार नाही तुम्हाला माहिती. समजून जाईल. आणि हे अपकमिंग ब्लॉगर्स आहेत. ते बोललेत की ते करणार आहेत पण मला वाटत नाही ते करतील. ते बोललेत की हे ब्लॉग करणार आहेत म्हणून. तो म्हणते मी टीम हायर करणार आहे. एडिटिंग नाही तुला पाठवणार ना. नो एडिटिंग डायरेक्ट पोस्ट. जेवण घ्यायला आलो आता. तुम्ही बघत राहा ब्लॉग. जेवण झालं की भेटू. तर काही झालं जेवण बिवण करून झालेलं आहे आता. आणि मला असं वाटतं आता ब्लॉग काय जास्त होणार नाहीये. तुम्ही बघत राहा. बघू आता झालं तर मी घेईन. आता लेट्स सी कसा होतोय. ठीक आहे बघत राहा. चलो बरोबर का.